तर नमस्कार मित्रांनो, कोकणाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। तर आज मी तुमका दाखवतले कोकणातील पारंपरिक पद्धतीत चुलीत भाजून घेतलेल्या वांग्याचा भरीत कसा बनवतात तर तुमका आज दाखवतले। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। पहिले आपण झाडावरची ताजी वांगी काढून आणूया। चला। तर ह्या असा वांग्याचं झाड, हे बघा, या झाडावर वांगी पण धरली आहेत। ही बघा केवढी मोठी आहेत बघा। आता ही मी काढून घेतले। हिरवी पण आहेत, हिरव्या कलरची आणि जांभळ्या कलरची दोन्ही प्रकारची आहेत वांगी। ह्या बघा केवढा मोठा वांग्या। अशी मी 2 वांगी काढून घेतले, चांगली धुवून घ्यायची। ह्या वांग्याच्या मध्ये असा कापून घ्यायचा, पूर्ण कापून घ्यायचा नाही, जसं मी व्हिडिओत दाखवलंय तसा चारी बाजून कापून घ्यायचा दोन्ही वांगी। आता त्याच्यात मी लसूण आणि हिरवी मिरची भरून घेते। ही बघा अशी भरायची। आता हे बघा मी दोन्ही वांग्यामध्ये मिरची आणि लसूण अशी भरून घेतलंय। आता हे मी निकारावर भाजून घेतलंय। हे आग पण झाली आहे चांगली। आता मी ही वांगी निकारावर ठेवून घेते। ह्याच्यावर पण निकारो ठेवते म्हणजे कशी वांगी आतून चांगली शिजतली। हे बघा परत वांगी ही पलटून दुसऱ्या बाजून निखाऱ्यावर ठेवायची बघा अशी। हे बघा, ही बघा अशी वांगी भाजून घ्यायची बघा। सगळ्या बाजून त्याची साल बघा काळी झाली आहे। आता ही वांगी थंड झाल्यावर ह्याची साल काढून घ्यायची। गरम असताना साल काढायची नाही, ती येत नाही। हे बघा अशी मी दोन्ही वांग्याची साल काढून घेते। आता हे बघा मगाशी आपण वांगी कापलेले तेव्हा आपण किडकी हत की नाही ती कळत नव्हती, पण घेताना वरून चांगली बघून घ्यायची। आता हे बघा शिजून झाल्यावर ना अशी पेचून बघायची ही किडकी हत का वांगी। ही बघा आता ही मी एका वाडग्यात काढून घेते। आता हे मी एक काट्याचा चमचो घेतलाय, त्याच्याने ही वांगी आपण बारीक करून घ्यायची। हे बघा वांगा पूर्ण असं बारीक केलंय। आता त्याच्यात मी एक बारीक चिरलेलो कांदो टाकून घेते आणि त्याच्यात मी 2 चमचे दही टाकून घेते। आता मी टाकतेले त्याच्यात मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर। आता त्याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि ह्या आता आपण चांगला मिक्स करून घ्यायचा आहे बघा। हे बघा दिसताना किती मस्त दिसता बघा। हे तयार असा आपला चुलीत भाजून केलेला वांग्याचा भरीत। तर ह्या भरीत तुमका कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा। आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकणाटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।